हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. आजच्या आनंदी कट्ट्याचं लेखन आहे सचिन श देशपांडे यांचं. मोद. गेल्या 22 वर्षांपासून गायत्रीबाई गणपतीत उकडीच्या मोदकांची ऑर्डर घेत होत्या. त्यांच्या हातचा उकडीचा मोदक म्हणजे निव्वळ स्वर्गसुखच. आपला मोदक हा कायमच इतका बिनचूकपणे छान होतो आणि कसा होतो हे त्यांनाही इतक्या वर्षात कळलेलं नव्हतं. बस फक्त आपल्या अत्यंत मनोभावे तो करायला बसण्यानं तो छान होत असावा असं खुद्द गायत्रीबाईंनाच वाटत असे. इतर दिवशी कधीही कुठल्याही पक्वान्नाची वा अगदी दैनंदिन स्वयंपाकातही कुठल्याच पदार्थाची ऑर्डर न घेणाऱ्या गायत्रीबाई मात्र उकडीच्या मोदकांची ऑर्डर मात्र नक्की घेत असत. पण ती पण गणपतीतच, आणि ते पण फक्त आपल्या ठराविक नेहमीच्या लोकांकडनंच. या त्यांच्या आंतरिक उर्मीकडे त्यांनी व्यवसाय म्हणून कधी पाहिलंच नव्हतं. जास्तीत जास्त ऑर्डर्स घेण्याचा हव्यास त्या कधीच बाळगत नसत. त्यांची काही ठराविक 10-12 घरं बांधलेली होती, ज्यांनाच ते त्या मोदक करून देत असत, तेही अगदी वाजवी दरात. गायत्रीबाईंचे यजमान गोपाळराव तेही त्यांना या कामी बरीच मदत करीत असत. पण साधारण वर्षभरापूर्वी म्हणजे मागील खेपेच्या गणपतीनंतर गोपाळराव गेले आणि गायत्रीबाई एकट्या पडल्या. मागल्या वर्षीची मोदकांची ऑर्डर मात्र यशस्वीरित्या पूर्ण केली होती उभयतांनी मिळून. गायत्रीबाई आणि गोपाळरावांचा एकुलता एक मुलगा सुशांत, तो लंडनला राहत असे. त्याची बायको सई आणि मुलगा ईशान. ईशान लंडनलाच जन्मलेला आणि सध्या तो 10-1 वर्षाचा होता. गोपाळराव गेल्यानंतर सुशांतनं खूप आग्रह केला गायत्रीबाईंना की तुम्ही लंडनला येऊन तिथे कायम राहा. पण गायत्रीबाईंनी मात्र अजिबात दाद लागू दिली नव्हती. आणि आता यावर्षीचे गणपतीही तोंडावर आले होते. गोपाळरावांना जाऊन अजून वर्षही झालं नव्हतं. त्यामुळे यावेळेच्या गणपतीत मोदकांची ऑर्डर घ्यावी की न घ्यावी अशा द्विधा मनस्थितीत त्या होत्या. पण सुशांतनंच त्यांना आग्रह केलेला मोदक करण्याचा, जेणेकरून त्यांचं मन लागून राहील आणि तेवढंच देवाचंही हातून होईल. तसंही सुशांत स्वतः येणार होताच गणपतीत महिन्याभराकरता. त्याचं त्यांच्या मुंबई ऑफिसमध्ये काम होतं महत्त्वाचं. त्याच्यासोबतच मग सई आणि ईशानही येण्याचं ठरलं होतं. सईचं ऑफिस आणि ईशानचं स्कूल ऑनलाईन अटेंड करणार होते इथूनच. अशा तऱ्हेनं गणेश चतुर्थीच्या 2 दिवस आधी सुशांत, सई, ईशान असे तिघंही मुंबईतल्या घरी आले. गायत्रीबाईंना खूपच आनंद झाला होता सगळ्यांना बघून, आणि तो अश्रूंच्या रूपात त्यांच्या डोळ्यातनं वाहतही होता. विशेषतः आपल्या नातवाला भेटून तर त्या प्रचंड आनंदित झाल्या होत्या, कारण जवळपास 4-1 वर्षानंतर पाहत होत्या त्या नातवाला. मग एक अख्खा दिवस मग गप्पा टप्पा मारण्यात, जुन्या आठवणी काढण्यात गेला. दुसऱ्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी गायत्रीबाईंनी मोदकांची रंगीत तालीम सुरू केली. त्यांच्या इतक्या वर्षाच्या प्रथेनुसार हे पहिले 11 मोदक गायत्रीबाई कायमच देव्हाऱ्यातील गणेशाला दाखवत. त्यामुळे घरच्या देवाला प्रसाद दाखवणंही होई आणि मोदकांची एक ट्रायलही होत असे. तर गायत्रीबाईंनी 11 मोदक केले आणि आयुष्यात पहिल्यांदाच त्यांचे ते मोदक साफ फसले. अगदी बाहेरच्या पारीपासून ते आतल्या सारणापर्यंत सपशेल फसले. गायत्रीबाईंना तर हे अर्थात कळलंच, पण त्यांच्या हातच्या मोदकांची चव तोंडपाठ असणाऱ्या सुशांत, सईलाही हे अगदी प्रकर्षानं जाणवलं. गायत्रीबाईंनी पुन्हा नव्याने तयारी करत 11 मोदकांची नवीन बॅच लावली. पण तीही अख्खी बॅच अगदी पूर्णतः फसली. अस्वस्थ होत गायत्रीबाईंनी त्या दिवशी तब्बल 5 प्रयत्न केले, अगदी सुरुवातीपासून तयारी करत. आणि 5ही वेळा त्यांच्या प्रयत्नांना अगदी दुरान्वयाने सुद्धा यश आलं नाही. म्हणजे झालेले मोदक हे ठीकठाक होते, पण गायत्रीबाईंच्या कीर्तीला बिलकुलच साजेसे नव्हते. आता मात्र गायत्रीबाई कमालीच्या हादरल्या, भलत्याच भेदरल्या त्या. कारण गणेश चतुर्थीसाठी 111 मोदकांची ऑर्डर होती त्यांच्याकडे. आपणच स्थापित केलेला दर्जा न राखता होतील तसे मोदक पुढे सरकवणं गायत्रीबाईंना अर्थातच मंजूर नव्हतं. हा सारा प्रकार पाहून सुशांत आणि सईला सुद्धा चांगलंच टेन्शन आलं होतं. ईशान मात्र प्रसंगाचं नेमकं गांभीर्य न कळून त्याचा तो खेळत आणि बागडत होता घरातून. काल जुने फॅमिली फोटोज बघतावेळी त्याच्या लाडक्या आजोबांचा एक फोटो त्याने स्वतःजवळच ठेवला आणि आजोबांच्या त्या फोटोसोबतच ईशान गप्पा मारत होता, हसत होता, खेळत होता. गायत्रीबाई एव्हाना हमसून हमसून रडू लागल्या होत्या. सुशांत आणि सईही अगदी सुन्न झाले उद्याच्या विचारानं. त्याच भरीसभर म्हणजे मोदकांची ऑर्डर दिलेल्यांचे फोनसुद्धा येऊ लागले होते, कन्फर्मेशनचे, रिमाइंडरचे.
गायत्रीबाईंना काही केल्या कळत नव्हतं की नेमकं त्यांचं चुकतंय तरी कुठे आणि नक्की काय. आता रात्रीचे 11 वाजले होते. तहान भूक सारं विसरून गायत्रीबाई, सुशांत आणि सई उद्या पूर्ण करणं भाग असलेल्या मोदकांच्या ऑर्डर्सच्या विवंचनेत होते. ईशानला जेवू खाऊ घालून सईनं आधीच निजवलं होतं. अखेरीत रात्री 12च्या सुमारास सुशांतनं गायत्रीबाईंना सांगितलं, आई, माझ्या मते तू आता जाऊन शांतपणे निज, रिलॅक्स हो. हा आजचा दिवस खोडूनच टाक तुझ्या आयुष्यातून. उद्या सकाळी फ्रेश माइंडनं पुन्हा सुरुवात कर आणि आम्ही तर आहोतच की तुझ्या सोबतीला, लागेल त्या मदतीला. तेव्हा आता काळजी करू नकोस, शांतपणे निज. सईनंही दुजोरा दिला सुशांतला. गायत्रीबाई त्यांच्या रूमकडे निघाल्या. गणेश चतुर्थीचा दिवस. पहाटे 4 वाजताच गायत्रीबाई उठल्या आणि आन्हिका आटोपून तयार झाल्या. त्यांच्या पाठोपाठच उठलेले सुशांत आणि सईसुद्धा आपापल्या आंघोळी आटोपून तयार झाले होते. डायनिंग हॉलमधील टेबलावर तिघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि मूकपणेच मान हलवली एकमेकात. मोदकांच्या सारणाची तयारी करायला गायत्रीबाई आणि त्यांना लागणाऱ्या मदतीसाठी सुशांत आणि सई उठतच होते जागेवरून की त्यांना एक नाजूक तरीही स्पष्ट आणि खणखणीत असा आवाज ऐकू आला कुठल्याशा श्लोक पठणाचा. त्या तिघांनीही एकमेकांकडे बघितलं. ते आवाजाच्या दिशेने घाईतच गेले आणि स्वयंपाक खोलीतलं दृश्य बघून डोळेच विस्फारले गेले तिघांचे. गायत्रीबाईंचा नातू, सईचा लेक ईशान पद्मासनात देव्हाऱ्याच्या समोर ताट बसून काही मंत्र उच्चारण करत होता. गायत्रीबाईंनी मग तो व्यवस्थित कान देऊन ऐकायला सुरुवात केली आणि डोळे अधिकच विस्फारले गेले त्यांचे. तोंडाचा आ वासला गेला. घाईघाईतच उत्तेजित होऊन बोलल्या त्या लेकाकडे आणि सुनेकडे बघत, सुशांत, सई, अरे हे अथर्वशीर्ष आहे. आत्ता मला आठवलं की मोदक करतेवेळी तुमचे बाबा सलगपणे अथर्वशीर्षाचं पठण करायचे, अगदी न थांबता. माझ्या मोदकांची शेवटची तुकडी एकदा का वाफवून निघाली की मग ते थांबायचे. हो, बरोबर आहे, मला आत्ता आठवलं. पण म्हणजे माझ्या हातचे मोदक हे फक्त माझ्या निगुतीमुळेच नाही तर यांच्या भक्तीमुळे देखील दर खेपेस छान व्हायचे. आणि मला वेडीला मात्र हे उमगायचंच नाही. पण ईशानला हे अथर्वशीर्ष येतं आणि त्याला कसं कळलं की नेमकं हेच म्हणत असत आपले गोपाळ आजोबा. गायत्रीबाईंच्या या प्रश्नांनी पुरता गोंधळून गेलेला सुशांत म्हणाला, अगं, बाबांच्या आवाजात रेकॉर्ड केलेलं अथर्वशीर्ष आहे माझ्याकडे पेन ड्राईव्हवर, जे आम्ही अगदी रेअरलीच लावतो ग तिथे. पण ह्यानं कधी नि कसं काय ग्रास्प केलं आणि आता इतकं खडाखडा म्हणतोय, आश्चर्यच आहे. सईचा तर अजूनही विश्वास बसत नव्हता त्यांच्या स्वतःच्या डोळ्यावर आणि कानावर. मुळात लंडनमध्येच जन्मलेल्या नि मराठीही अगदी बेसिक बोलू शकणाऱ्या माझ्या लेकाला खणखणीतपणे न अडखळता अथर्वशीर्ष म्हणताना पाहून ते दोघेही कमालीचे शॉक्ड होते. तेवढ्यात कुठल्याशा औरच आत्मविश्वासानं गायत्रीबाईंनी आपला पदर खोचला. एक विलक्षण असं तेज पसरलं होतं त्यांच्या चेहऱ्यावर. आता देव्हाऱ्यातल्या देवांच्या डोळे मिटून अथर्वशीर्ष म्हणणाऱ्या ईशानच्या पाया पडत मनातल्या मनात गोपाळरावांना हात जोडत सुशांत सईकडे वळून गायत्रीबाई बोलल्या, चला बरं, मी सांगते ती मदत करा मला आता. आणि आता बघाच माझ्या हातचे मोदक अगदी नेहमीसारखेच स्वर्गानुभूती देणारे होतात की नाही ते. कारण ते तसे का होतात याचं उत्तर आत्ताच तरी मिळालंय मला. इतकं बोलून गायत्रीबाई अगदी झटकन तयारीला लागल्या मोदकाच्या सारणाच्या. सुशांत आणि सई मदतीला होतेच त्यांच्या हाताशी. ईशानचं अथर्वशीर्ष पठणही चालू होतं एकीकडे. आणि काल रात्री निजताना ज्यावर डोकं टेकून झोपलेला ईशान एका कुशीवर त्या स्वतःच्या बंद हातात ठेवलेला त्यांच्या अत्यंत लाडक्या आजोबांचा म्हणजेच गोपाळरावांचा फोटो हवेच्या आलेल्या झुळकीनं पलंगावर तिथल्या तिथेच हलत होता, थरथरत होता. या खेपेच्या मोदकांमुळे अगदी खरा मोद मिळणार होता गायत्रीबाई, सुशांत, सई, ईशान या सगळ्यांना. आणि हो, गोपाळरावांनाही. यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका, आनंदी कट्टा रेडिओ जयंतवरून. तोपर्यंत मात्र आनंदी रहा.